नागपूरच्या राणी दुर्गावती चौक परिसरातून एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी अपघाताची घटना समोर आली आहे। बँक ऑफ बडोदाच्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी आलेल्या एका दाम्पत्यावर काळानं घाला घातला असून एका भरधाव बोलेरो पिकअप वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली। मिळालेल्या माहितीनुसार या दाम्पत्याची दुचाकी अचानक बंद पडल्यामुळे महिला रस्त्यावरून चालत होती, तर तिचे पती दुचाकीला धक्का देऊन रस्त्याच्या बाजूला लावण्याचा प्रयत्न करत होते। याच वेळी दहीबाजार पुलाच्या दिशेने येणाऱ्या एका अतिवेगवान बोलेरो पिकअप वाहनाने या दाम्पत्याला भीषण धडक दिली। ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिचे पती गंभीररित्या जखमी झाले आहेत। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली। गंभीर जखमी पतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृत महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवण्यात आलाय। पाचपावली पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत आरोपी बोलेरो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे। शहरात वाढत्या वेगामुळे होणाऱ्या अपघातांच्या मालिकेमुळे नागरिक संताप व्यक्त करत असून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे। बरोबर आहे, दहीबाजार पुलिया उतरून मेहंदीबागच्या पुलियानंतर त्याची जी वेग होती, अर्धा वेगाने एक बोलेरो वाहन चालक आला। तेवढ्यात राणी दुर्गावती चौकाच्या अगोदर बँक ऑफ बडोदा त्याच्यातून पैसे काढायला आले यशवंतनगरचे केसरीबाई टोंडीलाल शरणागत आणि तिचा नवरा। त्याची अचानक गाडी बंद पडल्याने टू व्हीलर थोडा गाडी ढकलत होता, ती बाईक चालत होती। तेवढ्यातच मोठ्या वेगाने येऊन ते डायरेक्ट धडक दिल्याने बाईचा मृत्यू जागेवर झालेला आहे आणि पुढच्या कारवाईसाठी मेयो हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि त्यांच्या पती पण जखमी झालेले आहे। त्यांच्या रिपोर्टमध्ये गुन्हा दाखल केला, आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आणि त्याच्यात जे क्षतिग्रस्त टू व्हीलर आणि फोर व्हीलर दोन्ही ताब्यात घेतलेले.